नको नको केलंय, राहावं का जावं काय ते आज होईनच शेवटचा निकाल. कशी येणार मग साजूक बाहेर नुसतं सासरच करती माणसाला, फाशी घ्यावं का काय. जी होईन ती होईन, आता इथं राहायचंच नाही. त्याला नवऱ्याला फोन येतो म्हणजे नेहला सगळं वाटून घेऊन जात असते. माझ्या वाट्याच्या गाया सुद्धा इकडून जातात. शीतल गायला पाणी पाजलं का? हा? अरे काय झालं पुरी? शीतल काय झालं? मरणाचे दोघ जण मिळून भांडतात, मला हाणायचेच राहिलेत आता. आपलं तर डोकं येडं झालं बघा यांच्यामध्ये, काय मला कळतच नाही. किती का बरं रामला घ्यायला काय सांगितलं नाही, पण मला नाही ऐकत राहायचं, नाही. मला सरळ सोड चिठ्ठी द्या, मला नांदायचंच नाही. किती वेळेस रामला सांगितलं समजून की बुवा, हा? काय झालं? मला तर वाटलं काय चावलंच आहे हिला. बघ कशी बोलती, या तोंडाला गोळा चावायला उठला पाहिजे हिच्या. तिच्या मनाने. आता मग आवडती तशी इवळती तसलं ती. नाही काय नाही इवळती बाई. बघितलं का बोलणं? अरे बहिणीची चांगलं करून बोलावं, घेतली कशाला? कमल. कुत्रा इवळती. चावलं का म्हणजे मला चावायला पाहिजे का तुझ्या मनाने? तेवढंच पाहिजे. बघा कसली इवळत होती आता. मला तर वाटलं काहीतरी चावलंच ते. काय होतंय राम सांग बरं नीट जरा काहीतरी. का ती का रडती? काय झालं ती आरडती आता, ती मी आल्यावर रडायला लागली. ही म्हणते चावलं का काय, म्हणजे चावाय पाहिजे आता का? आरडतीच अशी एवढ्या मोठ्याने म्हणलं काय या तोंडाला चावू चावलं दे की काय? हा. हा? बघितलं का? दुसऱ्याच्या लेकराला असं बोलायला लाज वाटते का तिला? बघा दुसऱ्याच्या लाजा काढती तेव्हा नाही तुझ्या दिसत बहिणी तुम्हाला. बाळा बारकाल्या असते ना, असं नाही बोलावं लोकांना. तिला कायची मया दया? आम्हाला माया तुला लय नाही, माय आहे. धरला लगेच जेल. हा? बघा लगेच बायकोच्या पत्राला धरूनच आहेत माग. पदराला नाही धरलं लांब उभं पत्राला राहिलं. नाही धरलो मी, घरात बसलेलो होतो. आले ना चिटकून लगेच पण माग. असली आरडती. असलं वळण लावलंय बायकोचं, नुसतं बायकोचं ऐकते तर. अरे माझी वळणं चांगलीच आहेत, पण आता ह्या बायांनीच कशी लावलीत वळणं मलाच सांगता येणार काय. तुम्ही लावले तर चांगले. राम, अरे तुझं नाव राम आहे. नाव देवाचं करणी राक्षसाच्या बघा असल्यासारखं बघा, कोण ऐका होता त्यो? तिचं बोलणं ऐका. आमचा आवाज अरे मी निघतोय. आवडीने येतंय राम बोलणं लक्ष्मण नाव ठेवले तर लक्ष्मण हाय बाय गुणाचा, राम लय लक्ष्मण गुणाचा आहे. हा तुझा गुणाचा दिसन तुला. रामासारखा वागणार आहे तू. अहो पण तिला कोण काय बोललंय का? ती आरडती कसली म्हणून मी बाहेर येऊन बसलो. सकाळपासून तिच्या घरात जाऊन ही झोपले. कोमल आगस्थळी मला माहितीये, तू बाजू नको घेत जाऊ कोमलची सारखी. ती तरी काय करते? मग काय ती ती आपलं काय करते? काहीतरी कुठं तरी पटवलं ठिणगी की लावणार तू आणि आपलं निघून जाणार. इथं हा, बसणार आरडत तुम्हाला अशी येऊन तेवढंच पाहिजे साईडला. निघून जायला, अशी नाही जाणार हा. निघून. सगळं वाटून पाहिजे, आपण मला अजिबात नांदायचं नाही. द्यायचं तुला वाटून हा, पाहिजे. सगळं पाहिजे वाटून भेटत वाटून. असतं पाहिजेच तुला. मला. तुला वाटून घ्यायचं. का तुमचा फक्त काय नाही एवढं आपण नको वाटून आहे का? बिटून काय नाही द्यायचं. नको नको मला नको त्यांच्या संग राहायचंच नाही, मला अजिबात नाही राहायचं. पहिला एवढं काय राहायचं नाही करायचं? तुला. मला सरळ माझ्या शिळी सकट, करडा सकट, भांड्या सकट, फुटक्या घामिल्या सकट वाटून पाहिजे. हा, फक्त घराला घेऊन नाही आली तिथं तुझ्या घरी. तुला वाटून पाहिजे का आता? का नाही पाहिजे? काय नाही द्यायचं वाटून बिटून तिला. थांब. हे राहायच्यात हाय असं सगळं ए, घाला राम, त्या. थांब. नाही, वाटून द्यायला दे- द्यायचं नाही. वाटून द्यायचा मालक मी. हा तुझा काय संबंध आहे का हे बोलायचं? अहो पण तिला द्यायचं वाटून नाही द्यायचं आपल्या म्हणजे? नाही 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 व्हायला मला नाही दोन राहायचं. लेक आहेत, मी दोन्हीला सारखं देणार ना. का नाही राहायचं वाहिलं? अंगात कामच नाही ना, दिवसभर झोपा काढू काढू पाठ गेली, आता पोट आलंय बाहेर त्या तुला माणसाचं. तेवढंच पाहिजे का? दळण हेंद्रे, दळती. मला माहिती कशाला माझ्या करू बाई मी नवऱ्याला असल्या ढेरक्यावर? कोमल तुला जड जाईन कशाने तेवढं आपण जर मस्त माझा लेख आहे, हा. त्याला जर अशी कामाची सवय मुडशील ना, तर वायला जर निघालं ना तर तुझ्या कोण घरी काम डबल करत येईल. नाही. झोपीला ती कोमल बाळावर, कुकुल्या बाळाला. कामकी करतात म्हणून बरं आहे. तुला आता नाहीतर- माझ्या लागत्यात पण हा. पूर्ण कोण डब काम तुझे. करत नाही. सकाळ तुला उठल्यापासून म्हणायचं आहेच की नाही बाहेर आपण मी. काय करतात ना सांगितलं तुम्ही का काम, मला? करतात ना काम. कमळ व्हायला राहायला नको म्हणतात, मला वाईली कशाला व्हायला पाहिजे तुला? पाहिजे मला वाईली. मी ठरवून आता मला कोण वाईली करतंय राहायचंय. मग? बाकीचं गुराबेरांचं कोण करतंय? नाही, तुझं माझी ते मी काय घेऊन करायचं? जाईन मुंबईला टर्कीत घालून. हा, जा मुंबईला घेऊन टर्कीत भरून. तुला काय काय म्हण की एखादी द्या वाईली म्हणून, तुला काय चिटकून बसायची मला? गुपरी मांजर आहे माहिती का मला तू कशी घापी वाटती? कुत्री, हा मला गुपरी मांजर. थिरवा पुरो थिरवाला का वाद कुठलं नका ते करू सुटलं भांडण तुम्ही. हिला पाहिजे नसती कशावर बी? कोमल कोमल तू समज घेतच नाही अजिबात नाही ना तुझ्याकडे हा, तुम्हाला तिच्याच बाजूने घे बोलायचंय हो. बाजूचा विषय नाही, तू मोठी आहेस म्हणून उठलं तुला की सुटलं बोलतो हायच मी. ती. मोठी मोठी आहे का अंगात तिला बघा. बसलेत लगे पुढं हाय शीतल मागल आप्पा घातले पुढं आणि बसली शीतल मागल मी आप्पा पुढं घातलीच नाही तर. आप्पाचा काय विषय नाही. आता आरडत होती माणूस आलं की लागली भांडायला. माणूस आला की ही चाले चढून माझ्या इकडं होय का चढून आलो का आता हा, आरडती मग? तशी तू. आला मोठा रानगा चलत आल्यावनी. हा. हा. अगं, आणि हाडळ भाग जळती मागं अरे आमच्या थोरलाय तू. तू असं बोलू नाही. नाही त्यांना आहे पटतंय का तुम्हाला त्यांना आहे का आता. अक्कल थोरला थोरल्यासारखं बाई. राहतात का ती?
बघा तू जरा कशी शांत बोलते. हो, जरा अरे शांत काय बोल बोलतीन ना. काहीच बोलतीन असं काय नाही आहे का? बोलायचं. अक्कल नावाचा प्रकार कुठल्या माग शब्दाला? सरून एक वाजवा अरे की तुला जापड बोलायचं बरोबर नाही. बघा, काय बसते म्हणते तर माग सरून झापड तर वाजवा तुम्ही पोलीस स्टेशनात हा. जाते आणि केस करी पोलीस तुमच्यावर जा, हा, कर, पण. हा, नवरा तिकडे काम धंदा करायला हाणता काय मला पायरी मागं? शीतल, पायरी सोडून चालायचं नाही. पायरी म्हणजे पायरीने ती चालायचं तुमच्या असतं. लेकाला शिकवा हा. आणि मोठ्या कशी सुनाला बोलते एकाला बघा, आमचं शिकतो. कसं बोलणं आणि तिचं काय चप्पल बोलणं पायातली ना पायात लय भारी बोलणं, त्याच्या अंगात काम नसतं, कला नाही कला त्याचं कला तोंड कला नसतं कला चालूच तिची जे काम करतात त्याला तोंड चलत तुमच्या नळ्या झोपा लय काढी. काम करते एवढं ती. मर्यादेचं पुढं नाही बोलायचं. नाही मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही मला शापीत राहायचं नाही मला आपलं माझ्या तर नवऱ्यावर डोक्याचा जायचं पुढचा खेळ झाला बाबा. आता करा कसं तुम्हाला जसं करायचं तसं करा. बघा काही करा तिकडं. तुझ्यामुळे होतंय का हा. सगळं? हो तिकडे तुझ्यामुळे होतं हा बस. कसं करा तुम्हाला पाहिजे काय तुला, तुमच्या मला ध्यानात बाळ तसं माझी अक्कल बंद झाली तुमच्या पुढं. आता काय करू उभं राहून राहून पाय दुखायला लागलं बरं माझं हा ना आप्पा? माझं बीपी वाढायला लागलाय. माझं काहीच हा खरं नाही. हिच्यामुळे काय ना आप्पा तुम्हाला बीपी वाढायला लागलं ना मग तुमचं काय तर? त्यामुळेच म्हणते आपण मी तुम्ही वाटून घेऊ नका वाटून घ्यायचं पण तुम्ही व्यवस्थित चाला ना. वाटून रोजच वाढवेल. नाही घेत. काय नाही हा. यांना लय पक्क फुटलं आता मला वाटूनच पाहिजे आम्हाला पक्क फुटलं तुला ए बाया कोणाला नको लागू आम्ही माझ्या सासऱ्याला बोलते कोमल, तू अजिबात तुला कधी लय बोलू बरं नको सांगितलंय मी आपण किती कोमल. शिस्तीने बोलते हिचा बघितला तू आवाज समज. कुठं चाललाय हा चलू दे माझा तुम्ही माझ्या देखता शिस्त बोलतात तर आम्ही तसंच करतो. आणि पाठीमाग मी नसलो ना की तुम्ही तिला जास्त म्हणजे करतात. त्यांच्यावरच परत. आता तिला कधी बोललोय मी आपण तुमच्या लय मागे नवऱ्याच्या मायाची तुम्ही दोघं एक होऊन बोलतात. काम अहो, तिला दोघं जास्त एक नाही, मी तिच्या घेतात. तोंडाला लागत नाही तिला जर ते- तोंडाला लागायचं म्हणजे तिचं लय ही आज आहे ना बरं का तुम्हाला मी सांग का ते तिकडे आहे ना हा. त्याच्यामुळं ती जेवढं लहान लेकराने आपल्याला जेवढं काम करीन तेवढंच करून अहो, द्यायचं. तिला कामाला तुम्हाला जर कोण काय प्रपंच बोलत टिकवायचा नाही. असला तर काम करीन तेवढं हा. करायचं. तुम्ही तिच्या बघतात मनाने ना म्हणलं तुझी ना. बराबरी करायला ती करणारच नाही. हा ना मग तुझा नवरा 60-70 हजार रुपये महिना पाडीन का? आता तिचा 50 पाडितोय. रानात केलं तर आमचं तेवढं होतं अहो पण तेवढं खर्चाला त्याच्यात निमत जात आहे ना. नांगरटीला पुराणा दरवर्षी मग ती तरी करतोय ना पण अरे मग ते करता म्हणजे त्याच्यात भर ते कुणाच येते ना तेव्हा ही तुमची पिकं दिसते. हा, नवरा बियाला सकट पैसे पाठवून देतो औषधाला सकट पैसे पाठवून देतो ही काय करती बघा कोमल हा. तू जरा समज घे. बरं, आपण मी आता गप्पा समजा बसते. तुम्ही ह्या खर्चाला तिच्याकडून तेव्हा आणतो देतो हा म्हणून हे तुमचं सगळं पिक फायद्यात पडत ना. हा? अहो पण इथं मी आणि तर जर करतोय समजा ना, मी तर घरी तर बसत त्यांनी नाही जर ना. हे केलं समजा तिकून पैसे घरी नसले, नाही तुम्हाला बसत, सगळं घरातून निमुळ्यात जाऊन म्हणजे झोपत तुमचं फक्त. बराबरीच होईल ना पिकांची. मग हे तरी तुमच्या डोक्यात आणायला पाहिजे. राम तू तुझ्या तर कांदा खाता कर. त्यांच्या नका डोक्यात आणून देऊ पण माझ्या चांगला तर डोक्यात आलंय तुझ्या डोक्यात तेवढं चाललं असेल केव्हा भेटतंय मला तुझ्या मी तर कुठं काय पुढचं काय तुझ्या बोलतोस का अक्कलच मध्ये येत चुरू डोक्यात. चुरू चुरू काय हिचं नुसतं चोरून पार डोकं अरे खाली करून करून दे टाकलंय बाबा ह्यांनी. एखादं असतं ना आणि सांभाळून घेणं काम आपलं फायदा आहे अहो, तुमच्या पुढे एवढं बोलती तुम्ही नसताना नुसती थाय थायच नसती आपण अरे तुम्हाला एवढं मी- माहिती का हं. की ना काय म्हणतात ना आईचा फोन आला की गुंडाळण्याची भाषा करते त्यामुळे मला हे जण शंका येते जरा गुंडाळून जाईन एखाद्या दिवशी निघून आणि जाईना बाकीच्या कधी आहे घेऊन गुंडाळी माझ्या ते वाट्याचं घेऊन जाईन मी बघा. माझ्या वाट्यात घेऊन नाही जाईन तुझ्या नाही वाट्यात घेऊन गुंडाळायचं जाईल काय का आहे? यावर पाणी माझ्या हातात आहे ना. मग काय करायचं कोमल तू जरा समजून तुम्ही ना घेत आपा जा. ही जे गुंडाळण्याच्या मागाच्या हेच करू नका तुम्ही गुंडाळ ना माझ्या थोडंसं- हातात यावर आहे. मला काय म्हणायचं ती काय माहिती का? नेणार आहे गुंडाळून. तिचा नवरा तेवढी आला तर ना अक्कल पाहिजे तिला आता. मग बघू रे. आमच्या आखली काढायचं लक्ष्मण आला ना मग बघू होय राम. अहो मग ती आकली बिकली काढायला लागली आपण तुम्ही तरी सांगा मग जरा सरळ द्या ना समजून. हाकलून मला हो, आपल्या लेकरावानी जर तिला सांभाळायचं एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे त्याला बी बोलतो मी तिला त्यालाच एकटीला बोलून बडबड घेतो करून इकडं जर दिली असतील तुम्ही जर तिला याला उतरवून तुमच्या दिली तर काय शूटिंग केलं काढू काढू पाठविल्यात घोरतानी सगळं माहिती भावाला घोरतानी हा कोण बाजा घोरतो तो नवरा आणि तू काय झोपत नाही काय तू काय घोरत नाही काय दिवसा हा बाय मारायला लागले मी अगं तिकडे मोठे बसले नाही काम झाडाजवळ करून असं? झोपत झोपतो आणि हात पाय चोपते ते आणि का? दिवसभर मला लिंब गोळा करायला हवी ती हा आम्ही काय करतो? लिंबा झाडे झोपायला काय माझावं हा. का काय ते तिच्या तोंडात सगळे वरबाडलेले काटे. हा मग बया कामाचा गुन्हा हाय अरे ती पोरगी कामातलीच नाही खरं तर तो मुंबईला होता म्हणून ती एकदम आडाणी पोरगी आडाणी हा म्हणजे होय. शेतीतल्या बोलाय बरं कामाची चुरू चुरू कामाची चुरू नाही. चुरू येतं या शेती बोलायची कामाची इथं नाही नाहीच आहे अडाणी. ती. लवंगी मिरची सारखी बोलत माझ्या बापाला पण म्हणलं करते ना तुमच्या हाताखाली लग्नाच्या टायमाला काहीतरी. माझ्या बापाला म्हणलं अजिबात काम करायला नाही पाठवायचं मुंबईला पाठवून पोरा बरं 5 वर्ष झालं लागला इथं आपण खप जाऊ दे. केलाय माझा तिची कला कला ती काय बंदच नाही सवय करणार. लावण्यासाठी मला वाटलं इथं खेळायची सवय लागायला काय पाहिजे. ना मला सवय. तुझं बस कर ही जनावर आला ना आपण वाटण्याचं काय करायचं ते बघू आता हा विषय बाद झालं भूक लागली drop पोटाला इथं पोटाला माझ्या तर भूक लागली बोलून बोलून हिच्या संग सकाळी उठल्यापासून बोलते इतकीच बडबड करते की तोंडात तिचं बंद नाही राहत. चला तुम्ही जेवायचं आता चला. तुमच्या दोघीच्या मम्मीने स्वयंपाक केलाय का?
मी केलाय की स्वयंपाक तिने केलाय की तिला काय काम हा, उठल्यापासून चला जेवायला चला तुम्ही सुगरण साताची आणि हिरव्या दाताची चला जेवाय आपलं मला माहितीच होतं असंच होणार म्हणून जात तिकडं